मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझ्या वडिलांनी विचारलं की आज मीटिंगला काय झालं. त्यावेळेला मी बोललो की असं असं तलावाच्या संदर्भात अर्ज आलता. त्याला वडील मला बोलून गेले की तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये राजकीय आणि सामाजिक प्रवासाच्या वाटचालीमध्ये एक ह्या तलावाचं सुशोभीकरण करून करून आपल्याला काय वेगळं पण करता येते का, जेणेकरून सगळ्या गावाला प्रश्न एक वेगळाच आदर्श घालून देता येईल अशा पद्धतीची भावना बोलून गेली. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तिची आम्ही नतमस्तक होत होतो मूर्तीसमोर. त्याला ती थोडीशी जीर्ण झालेली मूर्ती ती बघितल्यानंतर मनालाच थोडंसं वेदना झाल्या. आणि ज्या राजाने आपल्यासाठी सगळं आयुष्य वेचलं, आपल्या महाराष्ट्रासाठी आपलं सर्वांचं दैवत असणारा राजा, आणि अशा अवस्थेमध्ये आपण नतमस्तक होणं सुद्धा थोडंसं आपल्या मनाला वेदना. हा सोहळा म्हणजे मिंचाच्या इतिहासामध्ये एक मिंचाचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल अशा पद्धतीचा हा सोहळा होतोय. त्याचा मला खूप छान अभिमान आहे. आणि महाराज हे मिंचे शिवतीर्थ असं साकारते आणि महाराजांच्यासाठी मला काहीतरी करण्याची संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातील खूप मोठं भाग्य आहे. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय मिंचे सावर्डे इथं कुंभोज जिल्हा परिषदचे सदस्य, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव व मिंचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्याच वेळी एका मला ते जलाशयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते 26 रोजी संपन्न होत आहे. याबाबत आपल्याला माहिती देत आहेत प्रवीणजी यादव. अण्णा नमस्ते. नमस्कार. नेमका काय कार्यक्रमाचं नियोजन आहे? आपण मिंचे नगरीमध्ये एक आपल्या महाराष्ट्राला शोभेल अशा पद्धतीचं एक शिवतीर्थ आपण साकारतोय. आणि मिंचे गावामध्ये एक तलाव, आणि ते तलाव असं घाणीचं साम्राज्य. बाकी सगळी परिसर जर बघितला तर मिंच्या गावकऱ्यांना सुद्धा एक मनाला खंत वाटेल अशा पद्धतीचं सगळं परिस्थिती बघितली. आणि ज्यावेळेला मी सरपंच पदी विराजमान झालो त्यावेळेला काही मंडळींनी तलावाच्या स्वच्छतेसंदर्भात मला अर्ज दिला. आणि अर्ज दिल्यानंतर मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझ्या वडिलांनी विचारलं की आज मीटिंगला काय झालं. तर त्यावेळेला मी बोललो की असं असं तलावाच्या संदर्भात अर्ज आलता. त्यावेळेला वडील मला बोलून गेले की तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये राजकीय आणि सामाजिक प्रवासाच्या वाटचालीमध्ये एक ह्या तलावाचं सुशोभीकरण करून करून आपल्याला काय वेगळं पण करता येते का, जेणेकरून सगळ्या गावाला आपल्याने एक वेगळाच आदर्श घालून देता येईल अशा पद्धतीची भावना फक्त बोलून गेले. आणि ते मनामध्ये माझ्या लागून होतं. पण मी विचार करत 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 ज्या वेळेला आमच्या ह्या ग्रामपंचायत समोरच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तिची आम्ही नतमस्तक होत होतो मूर्तीसमोर, त्याला ती थोडीशी जीर्ण झालेली मूर्ती हे बघितल्यानंतर मनालाच थोडंसं वेदना झाल्या. आणि ज्या राजाने आपल्यासाठी सगळं आयुष्य वेचलं, आपल्या महाराष्ट्रासाठी आपलं सर्वांचं दैवत असणारा राजा, आणि अशा अवस्थेमध्ये आपण नतमस्तक होणं सुद्धा थोडंसं आपल्या मनाला वेदनादायक होतंय. म्हणल्यानंतर मी मनाशी थोडीशी खुणगाट बांधली की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग आपल्या युवा शक्तीचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी पवार सर असतील, आणि युवा शक्तीचे सर्व आमचे प्रमुख मंडळी, गावातील ग्रामस्थ, मार्गदर्शक, ह्या सगळ्यांच्या विषया चर्चा समोर आणली. आणि आपण काय ते करू शकतो का, आपल्याला काय करता येईल का, अशा पद्धतीचा प्रस्ताव ह्या सगळ्या मंडळींच्या समोर ठेवल्यानंतर सगळ्या मंडळींनी हा प्रस्ताव मूर्ती मूर्ती प्रतिष्ठापना आपण लोकार्पण चांगल्या पद्धतीने लोकार्पण सोहळा करून घेऊन सुसज्ज अशा पद्धतीचा परिसर करायचं असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला की अण्णा तुम्ही हे काम सुरुवात करा. लोकार्पण सोहळ्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत किंवा मंजुरीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर मंजुरीच्या गोष्टी पाठपुरावा करून जे काही करायला लागतंय ते करा. आणि त्या पद्धतीनं मग कामाला सुरुवात झाली. मग आपल्या गावचे सुपुत्र मिंचेकर साहेब असतील, आमदार विनयरावजी कोरे साहेब असतील, खासदार धैर्यशील दादा माने असतील, सर्वच मंडळी यांच्या माध्यमातून प्रत्येकाची नावं घेणं गरजेचं आहे. पण प्रत्येकांचं या परमिशन संदर्भात असेल, बाकीच्या सर्व निधी संदर्भात असेल, सगळ्यांचं बहुमोल सहकार्य मिळालं. शेवटच्या टप्प्यामध्ये आदरणीय अशोकराव माने बापूंनी सुद्धा याला 10 लाख रुपयाचा निधी देऊन एक हातभार लावला. समित दादाच्या माध्यमातून, आदरणीय विजयशी माने यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला आम्हाला परमिशन संदर्भात कलेक्टर ऑफिसमध्ये असेल, मंत्रालयामध्ये असेल,
बाकीच्या तुमच्या कला संचालनालयामध्ये असेल, स्ट्रक्चर डिझाईनमध्ये असेल, ज्या वेळेला ज्या काही परमिशन असतील ह्या सगळ्या परमिशन घेण्यासंदर्भात सगळ्यांनी मला मार्गदर्शन केलं. गावातील ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह, ह्या सगळ्या गोष्टीवर मला सुद्धा एक अभिमान वाटावा आणि आनंद वाटावा अशा पद्धतीचा हा सोहळा साजरा होतोय. हा सोहळा म्हणजे मिंच्याच्या इतिहासामध्ये एक मिंच्याचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल अशा पद्धतीचा हा सोहळा होतोय. याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. आणि महाराज हे मिंचे शिवतीर्थ असं साकारतंय आणि महाराजांच्यासाठी मला काहीतरी करण्याची संधी मिळाली, हे माझ्या आयुष्यातील खूप मोठं भाग्य आहे. मी खरोखर म्हणजे सगळ्या ह्या गोष्टीसाठी नतमस्तक होतोय की ह्या माझ्या भाग्यामध्ये माझ्या हातून, सर्व गावकऱ्यांच्या हातून, सर्व ज्येष्ठ मंडळींच्या हातून एक चांगलं शिवतीर्थ साकारण्यासाठी हातभार लागला. त्यासाठी माझं पण थोडंफार पुन्हा फुलाची पाकळी माझ्या माध्यमातून जे काय करता मला आलं याचा मला खूप सार्थ अभिमान वाटतो. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोण कोण उपस्थित राहणार आहेत? आपल्या महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शिवेंद्रराजे भोसले हे या कार्यक्रमासाठी, आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री हे यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभाचे उद्घाटक आपल्या मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशीलदादा माने यांच्या हस्ते आपण करतोय. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार विनयरावजी कोरे माजी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रमाला मार्गदर्शक समीदादा कदम, आदरणीय महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब, तसेच या मतदारसंघाचे अशोकराव माने साहेब असतील, यड्रावकर साहेब असतील, अमल महाडिक साहेब असतील, मिंचेकर साहेब असतील, विजयसिंह माने, हे सर्वच मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आम्ही त्यांना निमंत्रित करतोय. आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होतोय ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. गेल्या 5 वर्षापासून आपण सदर पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहात, पण मागील सत्ताधारी मंडळींनी आपल्याला सदर कामासाठी सहकार्य केलं नसल्याची चर्चा ग्रामीण भागात सध्या जोर धरत आहे. विद्यमान आमदारांनी सहकार्य केलं पण माजीनी केलं नाही, हे सत्य की असत्य? आता ह्या संदर्भात मला थोडंसं बोलणं चुकीचं वाटतंय, कारण ते आता माझे आमदार आहेत, ज्यांना माझं काम होतं की निधी मागायचं. कारण शिवतीर्थ सारख्या ह्या मंदिरामध्ये आपला हातभार लागावा असा सगळ्यांची इच्छा आहे. पण कदाचित त्यांना असं काय वाटलं नसेल की बाबा थोडंसं आपला हातभार लागावा. पण भविष्यामध्ये नक्कीच त्यांचं काय मार्गदर्शन घेऊन त्यांना काय आम्हाला सुचवता आलं तर त्यांनी सुचवावं. जे केलेलं काम आहे ते ज्यांनी निधी दिलेला नाही त्यांनी पाहावं, आणि अजून काय त्यांना आम्हाला मार्गदर्शन करता आलं तर नक्कीच आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन वाटचाल करू. गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त आपण राजकारणात सक्रिय असताना सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या इलेक्शन जाहीर झालेले आहेत. त्या मूळ कार्यक्रमातच हा 26 तारखेचा मोठा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रम पत्रिका पाहिले तर यामध्ये ठराविक पक्षाचे प्रमुख गटनेते दिसत आहेत. याबद्दल आपली नेमकी भूमिका काय आहे? असं काही नाही. या पत्रिकेमध्ये जे आपल्या महाराजांचे, आपलं दैवत सर्वांचं महाराजांचे वंशज म्हणून आम्ही शिवेंद्रराजे भोसले यांचा ह्यामध्ये स्पर्श व्हावा म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे या कामासंदर्भात. त्यामुळे त्यांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये शुभ हस्ते आम्ही त्यांचं नियोजित नाव टाकलेलं आहे. आज धैर्यशीलदादा माने हे खासदार आहेत. त्यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा आम्हाला निधी चांगल्या पद्धतीने भरघोस निधी दिला. आत्ताच्या सुद्धा त्यांनी निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला निधी देण्याचं आश्वासन दिलं आणि आता दिलेलं आहे त्यांनी निधी. आदरणीय मिंचेकर साहेबांच्या कारकिर्दीमध्ये हे काम सुरुवात झालं आणि मिंचेकर साहेबांना हा प्रस्ताव आम्ही आदरणीय शिवाजी पवार सर, आमच्या ग्रामपंचायतचे सगळे मंडळी, सरपंच, डेप्युटी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सगळी मंडळी गेल्यानंतर मिंचेकर साहेबांनी पहिल्यांदाच 30 लाख रुपयाचा निधी त्यांनी डिक्लेअर केला. आणि अशोकराव माने बापूंनी आता या कार्यक्रमाचं म्हणजे तसं कामाची सांगता केलेली आहे. 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. या सर्वच माध्यमातून ज्या ज्या मंडळींनी हातभार लावलेला आहे, आदरणीय बंटी पाटील साहेबांनी त्यांच्या निधीतून मला 20 लाख रुपयाची मदत केलेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करता ज्या शिवतीर्थासाठी ज्या व्यक्तींनी हातभार लावलेला आहे त्या सर्वच व्यक्तींना आम्ही सन्माननीय म्हणून आम्ही बोलवलेला आहे. गेल्या 10 वर्षाच्या राजकारणाचा अभ्यास करता कुंभोज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण कोट्यावधीची विकास कामे उभा केली, पण आम्ही तोच कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात जनरल महिलेसाठी आरक्षित होतोय आणि पुन्हा एकदा आपल्या घरच्या नावाची चर्चा मार्केटला येत्या. याबद्दल आपलं नेमकं मत काय आहे? कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादावर आणि पाठबळावर मी जिल्हा परिषद सदस्य झालो.
त्यांच्या सर्व मार्गदर्शनातून मी कामाचा धडाका लावला आणि या कामाच्या जोरावर मला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अर्थ आणि शिक्षण सभापती होण्याचा बहुमान मिळाला. हा सगळा 5 वर्षाचा माझ्या कामाचा लेखाजोखा जर बघितला तर मतदारसंघातील माणसांना सुद्धा की हा प्रवीण यादव सारखा होतकरू काम करणारा माणूस, जनसंपर्क असणारा माणूस, प्रत्येक कुटुंबाशी आपलं प्रेमाचं नातं असणारा माणूस हवावासा वाटतो. म्हणून सर्वच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये थोडंसं उत्सुकता निर्माण राहिलेली आहे की अण्णा तुम्ही जिल्हा परिषद लढवली पाहिजे. आज तुम्ही महिला आरक्षण जर पडले असेल तर वहिनीनं उभा करा. कामाच्या माध्यमातून तुम्ही आणि वहिनींचाही हातभार तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त काम करतो आणि वहिनींचाही हातभार लागून आणि तुम्ही काम जास्त काही करू शकताय का. म्हणून सर्व कार्यकर्ते उत्साहामध्ये आहेत. तर ह्या योग्य वेळेला सगळ्या गोष्टीचा योग्यपणे विचार करून योग्य निर्णय घेऊया. मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, माझे मार्गदर्शक मंडळी आहेत, त्यांना सर्वांना चर्चेत घेऊन विचार करून मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांना विचार करून घेऊन याबद्दल योग्य वेळी योग्य मी निर्णय घ्यायचे ठरवलेला आहे. मागील जिल्हा परिषद निवडणूक आपण शिवसेनेतून लढला, पण आपण आता सध्या आपल्या एका वेगळ्याच पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा मार्केट घेताना आपण सध्या शिवसेनेतनं लढणार का आणि इतर पक्षातनं जो पक्ष चर्चेत आहे त्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढणार? आता आज जर बघितलं तर आम्ही जनस्वराज्याकडे आम्हाला काम करायला संधी द्या म्हणून आम्ही नेतृत्वाकडे आम्ही मागणी केलेली आहे. आज काम करत असताना ज्या पक्षामध्ये जाऊन मला नागरिकांचे जास्त प्रश्न सोडवू शकतो, जास्त विकास मतदारसंघाचा करू शकतो, अशा पद्धतीच्या भावना थोड्याशा माझ्या मनामध्ये आहेत. त्या संदर्भात आम्ही त्यांच्या नेतृत्वाकडे आम्ही मागणी केलेली आहे. त्यांनी थोडंसं माझ्या कामाचा अभ्यास करून किंवा मतदारसंघाची चाचपणी करून मतदारसंघातील जनतेचा काय कौल आहे इकडे थोडंसं विचार करून ती योग्य वेळी निर्णय चांगला घेतील ही माझी अपेक्षा आहे. त्यावेळेला ज्यावेळेला आचारसंहिता लागेल त्यावेळेला नक्कीच योग्य पद्धतीने आपण सर्वांच्या चर्चेनुसार नेतृत्वाच्या विचारांना आपण योग्य निर्णय घेणार आहे. जनसुराजचे नेते विनय कोरे यांच्या गटाकडे सध्या लोकांचा उमेदवारीसाठी वाढता कल पाहता मला वाटते कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात मातबर नेते व आपल्या उमेदवारीची चर्चा याबद्दल नेमकी भूमिका कधी स्पष्ट होईल? माणसं चर्चा करत असतात. चर्चा करणं म्हणजे एखादी गोष्ट फायनल होणं असं नसतं. योग्य वेळेला नेतृत्वाला ज्या वेळेला संधी द्यायची एखाद्या माणसाला त्यावेळेला ती योग्य वेळी ती योग्य विचार करून ते निर्णय देत असतात. ज्यावेळेला आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर नेतृत्वाच्या आणि बाकीच्या मतदारसंघाचा सर्वे करून नेतृत्वाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने जे निर्णय नेते घेतील त्या निर्णयाशी मी बांधील असेल. आपल्या माध्यमातून आपल्या पत्नी शीतल यादव यांना जर उमेदवारी मिळेल तर सर्वसामान्य कुंभोज मतदारसंघातील जनतेला आपला काय संदेश असेल? जर नेतृत्वाच्या माध्यमातून जर मला कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिला आरक्षण असताना माझ्या पत्नीला जर त्यांनी उमेदवारी जर दिली तर मी 5 वर्ष मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम करू शकतो आणि केलेलं आहे हे सर्व मतदारसंघातील माझ्या बंधू भगिनींना मतदारांनी बघितलेलं आहे. या माध्यमातून मी पत्नीसोबत सुद्धा अजून काम करत असताना अजून मला ताकद पत्नीसोबत जर हातभार मिळाला तर अजून मी वेगळं पण काहीतरी या मतदारसंघामध्ये अजून मला जे काय करता येईल ज्या माझ्या 5 वर्षामध्ये अजून काही गोष्टी उर्वरित शिल्लक राहिलेल्या आहेत 5 वर्षामध्ये निधीच्या माध्यमातून काय अजून करायचं राहिलेलं आहे ते नक्कीच मी करण्याचा नक्कीच या 5 वर्षामध्ये प्रयत्न करेन आणि मतदारसंघामध्ये नागरिकांच्या मध्ये एक चांगल्या पद्धतीनं आनंदोत्सव साजरा होईल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं काम माझ्या पत्नीच्या माध्यमातून सुद्धा मी हातभार लावून करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मागील वेळी आपण ठाकरे शिवसेनेतून झडपी सदस्य झाला, त्यानंतर आपण शिंदे साहेबांच्या विंचकरांनी प्रवेश करत शिंदे शिवसेनेत आहात. आता आपली जनस्वराजमध्ये चर्चा आहे, ग्रामस्थातून आपण नेमक्या कोणत्या पक्षाचे आहात याची विचारणा होत आहे. मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षातून जिल्हा परिषद सदस्य झालो, पण त्यानंतर मी कोणत्या पक्षामध्ये गेलेलो नाहीये. मी आमचे नेते सुजित मिंचेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ती ज्यावेळेला शिंदे सेनेची त्यांनी आज वाट धरली त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आम्ही त्यांच्या सोबत गेलेलो नाही. आज ते शेतकरी संघटनेतून त्यांनी आमदारकी लढवली त्यावेळेला सुद्धा मी त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेला सुद्धा मी मित्र आणि मैत्रीचं नातं जपायचं म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो. भविष्य काळामध्ये ज्या वेळेला मी ज्या नेत्याचं एखादी गोष्ट नेतृत्वाची मान्य करतो त्यावेळेला त्यांच्या वाटचालीवर प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी माझ्या प्रवासासंदर्भात उद्धव ठाकरे सेनेतून मी आता मागणी केलेली आहे ती जनस्वराज्यमधनं केलेली आहे. मी कुठं म्हणजे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला नाही किंवा शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केलेला नाही किंवा बाकी इतर कुठल्या पक्षामध्ये केलेला नाही, पण सर्व पक्षामध्ये माझे मार्गदर्शक आहेत त्यांचा मी मार्गदर्शन घेऊन म्हटलं वाटचाल करतो
हे मात्र नक्की आहे. शिवतीर्थाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून चालू असणारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत उपस्थित असणारे मान्यवर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची नक्कीच गणित सोडवून जातील. परिणामी पक्षश्रेष्ठींनी मला संधी दिल्यास शीतल यादव यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास साधून जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षणापर्यंत पोहोचण्याचा माझा ध्येय मानस असेल असं मत प्रवीण यादव यांनी व्यक्त केलं. याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.